ती सोपं आहे हे घ्यायचं का पाडून साहेब आम्ही बाहेर जातो चल चल बाहेर बेसिकली धोकादायक बिल्डिंगच्या बाबतीत माहिती मला मिळाली आपल्या मार्फत. त्याच्यामध्ये मी त्या बाबतीतची सगळी माहिती पण घेतली आणि मला असं वाटतं की हा खरोखर म्हणजे बेसिकली तुमचं जे म्हणणं आहे ते आहे असं आहे. तर मी त्यांना स्पष्ट सांगितलं की 16 तारीखपासून जे स्कूल सुरू होणार आहे त्या ठिकाणी सुरू होणार नाही आणि 100% आपण शाळा तिथे बंद करणार आहोत. कारण असं आहे की पुण्याला पाऊस खूप पडत आहे आणि थोडा पण रिस्क असेल कुठल्याही बिल्डिंगमध्ये तर तो इथे रिस्क जे आहे 10 पट आपोआप होऊन जाते. तर अशी परिस्थितीमध्ये रिस्क घेण्याचा प्रश्नच नाही, तो निश्चित त्याच्यामध्ये कारवाई कधी होईल इमारत जे पाडण्याचं असेल किंवा ते डेव्हलपमेंट असेल कारण सदस्य वाढ बघून अनेक मेंबर जे आहेत सोसायटीचे ते दुसरीकडे शिफ्ट झाले म्हणजे रेंटेड घरामध्ये किंवा दुसरीकडे बिल्डिंग पासून किंवा त्या सोसायटीपासून दूर गेले केवळ त्या शाळेमुळे रिडेव्हलपमेंटचं काम पण आणलं ते असं नाही. ठीक आहे काही हरकत नाही. मी आपले बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचे जे अधिकारी आहे महापालिकेला मी त्यांना स्पष्ट एक विहित मुदतीत हे करण्याच्या बाबतीत मी सांगतो. लवकरात लवकर करता येईल काही असं इश्यू नाही. बिल्डिंग पाडण्याच्या बाबतीत जर ऑलरेडी रिपोर्ट आहे तर काही असं इश्यू नाही. नोटीस हो त्याच्यामध्ये लवकर करवायचं स्ट्रक्चर ऑडिट पण दिलंय आणि त्या सोसायटीमध्ये महिन्याचे शेवटपर्यंत करून टाकू काही हरकत नाही. पण शाळा जर चालू झाली तर ते जर स्कूल सुरू होणार नाही. मी तेच म्हटलं स्कूल सुरू होणार. मी मागच्या वेळेस वर्षापासून लोक जे भाडेकरू आहेत बरोबर आहे ना. शाळा तिथे सुरू होणार नाही मी असं सांगितलेलं आहे.